ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण बघताय माझा मिड डे. एबीपी माझाच्या पाठपुराव्यामुळे युनियन बँकेला चांगलाच धडा मिळालाय. योगेश बोपचे या रस्ते अपघातामध्ये मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबियांचा नुकसान भरपाईचा अर्ज अखेर युनियन बँकेनं स्वीकारला आणि पुढील प्रक्रियेसाठी विमा कंपनीला तो पाठवण्यात आलाय. एफआयआर मराठीत आहे तो हिंदीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये घेऊन या अशी उडवाउडवीची उत्तरं बोपचे कुटुंबियांना या बँकेकडून देण्यात आलेली होती. एबीपी माझानं ही बातमी दाखवली, लावून धरली आणि यानंतर मनसे देखील यामध्ये उतरलेली होती. अखेर बँक मॅनेजरनं या प्रकरणामध्ये आता दिलगिरी व्यक्त केली आणि त्यांचा अर्ज आम्ही तातडीनं स्वीकारू असं आश्वासन सुद्धा दिलेलं आहे. सरकारी डिपार्टमेंटचं असं राहते की हे कागद मागतील ते कागद मागतील आणि कोणी पण संघर्ष करायसाठी तयार नाही. मगर यावेळेस परंतु एबीपी माझानं जो लावून धरला आणि त्याच्यामुळे जो आंदोलनचं हे झालं आहे, आंदोलन केलं गेलं आहे आणि सगळं व्यवस्थित म्हणजे असं त्याच्यामुळं आणि ही बातमी आता नॅशनल इन्शुरन्सपर्यंतही पोहोचलेली आहे. त्यांनी त्याच्यानुसार कारवाई आता करायला पाहिजे आणि नक्कीच जोपर्यंत दणका एबीपी माझाचा मिळाला नाही तोपर्यंत यांना कळलं काही नाही म्हणजे असे पण लोक ॲक्टिव्ह होऊन किंवा चॅनल ॲक्टिव्ह होऊन काम करू शकतात हे आता याच्यावरून सिद्ध झालेलं आहे.